इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता येते संकेत पाटील. आजही आठवते की धर्मवीर आनंदी चषक त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची अगदी आपल्या नावी पटकावलं होतं आणि तिथून खऱ्या अर्थानं या खेळाडूची सुरुवात झाली आणि व्यावसायिक स्पर्धा प्रथमच खेळत असताना कोपरखेडे मैदानामध्ये तो ठरला होता मॅन ऑफ द सिरीज. चलिए फिर से एक बार सभी का तहे दिल से स्वागत है। तैयार गेंदबाज है सर कृष्णा सातपुते यहाँ पर स्टेप आउट करके आए थे। थोड़ा सा बड़ी नाम बड़ी पहचान और सही बताया यहाँ पर से विघ्नेश सर है। मुरबी से खिलाड़ी विनोद करता है यहाँ पर से संकेत पाटिल, खास करके देखिए अर्जुन लेबन से वाकी टीम यहाँ पर फील्डिंग करते हैं और बल्लेबाजी इस वक्त है बलमामा वरिष्ठ कृष्णा गोले देखिए हम देख सकते हैं और कृष्णा सातपुते की जोड़ी। क्या जय और वीरू की जोड़ी दिखेगी आपको? गेंदबाज कमर तोड़ी संकेत पाटिल अभी तक तो बांध कर रखे यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए गेंद अंदर भी लाते हैं बाहर भी निकालते हैं, गति नहीं इनके पास उतना, लेकिन दिशा बहुत बढ़िया है। जिस दिशा से अभी तक देखिए कृष्णा सातपुते को परेशान किए हैं। अब कृष्णा गोले पहला गेंद इनका सामना करेंगे। ऊपर की बात करेंगे यहाँ पर से चौथा गेंद लेकर तैयार से। इस बार जल्दी बल्ले का मुंह बंद कर यहाँ पर से संकेत पाटिल लेके बात करेंगे। यही तो बात छेड़ी विघ्नेश सर कि गति से ज्यादा सही दिशा में चलना और सही दिशा से गेंदबाजी होती हुई। येस, गतीपेक्षा मती श्रेष्ठ असते आणि हा अकलमंदीचा खेळ आहे आणि यामध्ये डोक्याचा वापर करून केलेली गोलंदाजी सध्याच्या घडीला संकेत पाटीलच्या माध्यमातून. या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इतका वेग नाहीये, पण अचूकता भेदकता या गोलंदाजाकडे, म्हणूनच हा प्रभावित मारा करणारा गोलंदाज ठरलाय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. सध्याच्या घडीला 5 बॉल मध्ये काय घडलं तर 5 बॉल मध्ये फक्त सिंगल येते. ही आहे अचूकता, ही आहे भेदकता. बहुत ही अच्छा देखिए खास करके मैंडेटरी पावर प्ले। चेक 2 मिनिटं तिथे प्रेक्षक संपूर्ण वायरवरती उभे आहेत, त्यासाठी थोडासा लाईटचा इश्यू झाला, लगेच आम्ही तो क्लिअर करतो. फक्त काही वेळ आम्हाला द्या. प्रेक्षकांना विनंती असेल दादा आपण लाईट्स च्या वायरवरती उभे राहू नका, तो स्पार्क होतो तुम्ही उभे राहिल्यानंतर आणि त्याच्यामुळे लाईटचा इश्यू होतोय. प्रेक्षकांना विनंती असेल अजूनही तुम्ही लाईटच्या वायर्स वरती उभे असाल तर लगेच तिथून आपण बाजूला व्हा आणि थोडेसे पुढे उभे राहा. आपल्या पायाच्या खालून लाईटची वायर गेले का हे एकदा बघा. मी विनंती करेल प्रेक्षकांना. निहाल ग्रुप प्रेझेंट्स निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि प्रेक्षकांना देखील सूचना असेल की जे आमचे लाईटीचे टॉवर्स आहे त्याच्या आजूबाजूला कनेक्शन आहेत, जॉईंट वायर असतील, त्यामुळे तुम्हाला करंट लागू शकतो. तुमच्या सुरक्षेसाठी आणि या स्पर्धेला कुठलाही गाळबोट लागू नये यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया या स्पर्धेचा आस्वाद तुम्ही घ्या, पण जरूर तुमची सुरक्षा तुम्ही अगदी स्वतःची काळजी घ्या. मॅच सुरू आहे आरजो 11 की वर्सेस संत बाळूमामा वॉरियर्स आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं तर चॅम्पियन सध्याच्या घडीला जर पाहिलं तर यश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या सगळ्या टी शर्ट अगदी बनवण्यात आल्यात आणि त्याचा ब्रँड एम्बेसिडर म्हणजेच संकेत पाटील हा खेळाडू आहे. भरपूर कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून दिलेत. रायगड प्रीमियर लीग असेल किंवा पनवेल प्रीमियर लीग असेल, अशा लीग मध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि सध्या जर पाहिलं तर टीम आरजो 11 वाकी टीमसाठी ॲज अ कॅप्टन म्हणून गोलंदाजी करतोय. पहिल्या 5 बॉलवर प्रभावित करणारी गोलंदाजी बाबू शाह सर. नहीं, कमाल की गेंदबाजी यहाँ पर है, इसलिए तो विघ्नेश सर कहा जाता है ना, हर शाम सुहाना नहीं होता और हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है। हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा करे। किस्मत में तो जो लिखा रहता है वो मिल ही जाता है, मेहनत से कुछ और मिलता है। तभी तो देखिए इस टूर्नामेंट की देखिए जिक्र होता हुआ, खर्चा भी है और चर्चा भी है, लेकिन थोड़ी सी लाइट है, इंतजार है, तीन टावर पर लाइट नहीं। हे छोटे प्रेक्षक आहेत जे चाहते आहेत कृष्णा सातपुते. ज्या वेळेस अनाऊन्स करण्यात आली त्या वेळेस प्रत्येकाला मोह आवरला नाही आणि प्रत्येक प्रेक्षक मात्र मैदानाच्या अवतीभोवती आहे. पण हा नन्ना मुन्ना प्रेक्षक आहे की क्रिकेटमध्ये मी सुरुवात केली आहे, मी देखील एखादा मोठा प्लेअर होईन त्यासाठी मेहनत करतोय. पण ही आठवण ही कॅपवर अगदी माझ्या आवडत्या खेळाडूचा, माझ्या आयडॉलची सही घेण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सही बताया यहाँ पर विघ्नेश सर कृष्णा सातपति को देखिए दिखाया जा रहा है, कहीं फैन देखे कहीं फॉलोअर्स यहाँ पर से। इसलिए तो मैं कहता हूँ हमेशा इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो,
इंटेलिजेंट वो होता है जो अपनी लाइफ में टॉप हो। आज देखिए क्रिकेट के गॉड सचिन रमेश तेंदुलकर है, केवल 10वीं पढ़ाई की थी लेकिन इस लाइफ में टॉप है। असर कृष्णा सातपुते देखिए अपने लाइफ में देखिए टॉप खिलाड़ी। बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी भी कम नहीं होता है। नए चेहरे आते हैं, सितारे आते हैं, लेकिन जो सर कृष्णा सातपुते क्रिकेट के बड़े सितारे, बड़े चाहते और फिटनेस भी देखिए आज भी कितना बेहतर बनाए रखे। क्राउड ने भी बड़ा अच्छा साथ देते हुए तारीफ इनकी भी होना चाहिए। चेक 5 गेंद अभी तक देखिए 1 रन से। मिलिट्री पावर प्ले का 1 गेंद अभी भी बड़ा दिलचस्प बढ़ जाएगा विघ्नेश सर। बघा फ्लड लाईट थोडेसे 2 टॉवर बंद झाले तरी देखील प्रेक्षक ज्या पद्धतीने आज डोळे लावून आहेत, प्रत्येक प्रेक्षक अगदी IPL ची स्पर्धा सुरू आहे, IPL सुरू आहे, अगदी IPL सोडून आपण निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी बघतोय, ही महत्वाची बाब आहे। प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येत असताना सगळ्यांचंच लक्ष आहे आपापल्या आवडीचे खेळाडू पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी आणि क्रिकेटचा आस्वाद लुटत असताना हे सगळेच प्रेक्षक पाहायला मिळतील। हे दर्दी प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये। आणि सामना थोडासा थांबला, 5 बॉलचा खेळ झाला होता, तोपर्यंत टॉवर अगदी बंद झाल्यात, पण कौतुक करावं लागेल निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अशोकदादा सकपाळ यांचं, ज्या पद्धतीने आज या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आता सगळ्यांना एकत्र करून क्रिकेट या खेळाला मोटिवेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। चेक चलिए थोड़ा सा इंतजार है, क्राउड देखिए एकदम से काही खचा- महत्वाचे सन्मान आम्ही घेत आहोत। ताई विनंती करेल आपल्या शुभ हस्ते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या धर्मपत्नीचा हात हा नेहमी असतो, पाठिंबा असतो। आणि अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या सौभाग्यवती अर्थातच सौभाग्यवती सविताताई अशोक सपकाळ यांचा सन्मान आम्ही करत आहोत। थँक्यू सो मच ताई, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आणि अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या पाठीशी आपण नेहमी खंबीरपणे उभे राहिलात। थँक्यू सो मच। त्यांच्या सुखादुखामध्ये नेहमी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या सौभाग्यवती त्यांचा सन्मान आम्ही ते करतोय। थँक्यू सो मच, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर अस्मिता सचिन सपकाळ ते देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचाही सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत। ताई आपलं मनापासून आभार, आपणही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि जिजाऊंच्या लेखी कुठेच कमी नाही आहेत। घराच्या बाहेर अगदी महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या बाहेर देशापर्यंत, देशाच्या बाहेर अगदी चंद्रापर्यंत जिजाऊंच्या लेखी पोहोचल्या। आणि महिला वर्ल्ड कपनं, महिला वुमन टीमनं जेव्हा वर्ल्ड कप उचलला, प्रत्येक महिला आपण पाहिलं तर क्रिकेटकडे खऱ्या अर्थानं आकर्षित झाल्या, क्रिकेटकडे वळल्या गेल्या, म्हणून तर यांना मी जिजाऊंच्या लेखी बोलतो आणि त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। फक्त ही आपली उपस्थिती नव्हती, उपस्थितीनं या सोहळ्याची खूप छान शोभा वाढली, तुमच्या उपस्थितीनं या व्यासपीठाला 4 चांद लागले, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। पुनश्च आणि भूमी थँक्यू सो मच। या स्पर्धेला अशोकदादा सपकाळ साहेब यांची घरची लक्ष्मी अर्थातच त्यांची लाडकी भूमी ती देखील या स्पर्धेसाठी आलं, तिचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच भूमी। हॅलो, चला स्क्रीनवर आपल्याला भूमी पाहायला मिळते, भूमी एंटरटेनमेंट्स हे देखील फ्लेक्स आपण पाहू शकता। अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून फिल्म सिटीमध्ये देखील भरपूर चांगलं काम राहिलंय, उद्योजक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत। एका व्यक्तीमध्ये अशा अनेक पैलू असतात, त्या पैलूपैकी अगदी क्रिकेट हा जिव्हाळ्याचा खेळ आहे। आणि मॅडम यांना देखील स्क्रीनवर पाहू शकता की ज्या पद्धतीने आज प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा महत्वाचा भाग असतो आणि आज त्याच माऊलीने आज साहेबांना सहकार्य केलं, साहेबांना साथ दिली आणि क्रिकेट हा खेळ अगदी पुरुषांचा नाही तर महिला देखील त्या क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व होतात। आज IPL सुरू आहे आणि IPL देखील अनेक महिला या IPL आणि क्रिकेटचे सामने बघत असतात
आज मॅडम यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेसाठी. अखेरची रात्र आहे ही रात्र तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र करण्यासाठी निहाल ग्रुप सज्ज झालाय. संपूर्ण टीम जी कमतरता आहे ती भरून करण्याचं काम करते आणि भूमी देखील अगदी तिला जायचं नाही घराच्या इथून, पण आज ती देखील निरोप घेते आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. खेळ थोडासा थांबलाय पण आपण चर्चा करूया. कृष्णा गवळी आणि कृष्णा सातपुते हे दोन नाव आहेत. अगदी हा. तोपर्यंत काही महत्त्वाचा सन्मान आम्ही करू इच्छितोय. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच सर्वांनी आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, भूमी एंटरटेनमेंटचे आपण पाहिले तर प्रोड्युसर आणि फिल्म इंडस्ट्री प्रोड्युसर अँड आर्टिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले तर हा सन्मान घेऊ इच्छितोय. अशोकदादा सपकाळ साहेब यांचा संपूर्ण मित्रपरिवार अर्थातच व्यावसायिक उद्योगपती उद्योजक यांच्या मित्रपरिवार आणि तो मित्रपरिवार नेहमी अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत ताकदीनं उभा राहतो. सुखादुखामध्ये नेहमी उभा राहणारा त्यांचा मित्रपरिवार आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. अर्थातच मी उल्लेख करतोय सन्मान्य आदरणीय उद्योजक आदरणीय श्रीरंगजिया केरेकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. आदरणीय उद्योजक सन्मान्य श्रीरंगजी केरेकर साहेब, आपण या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित राहिलात. आपलं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत, आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. प्रेमाची आपुलकीचे आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आपण पहिली तर मोमेंटो भेट देऊन आपलं पुनश्च आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत आपण नेहमी असंच ताकदीनं उभं राहावं. हा मित्रपरिवार आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला यासाठी आम्ही पुनश्च आभार व्यक्त करतो. आदरणीय कडव साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आदरणीय कडव साहेब, थँक्यू सो मच. आपणही या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यामुळे आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय सन्माननीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या वतीनं पुनश्च मनापासून आभार. त्याचबरोबर मी विनंती करतोय या सोहळ्यासाठी आदरणीय के शेलार साहेब ते देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वेलकम सन्माननीय आदरणीय के शेलार साहेब यांचाही सन्मान अर्थातच निहाल ग्रुप आणि निहाल चॅम्पियन ट्रॉफीचे सन्माननीय आदरणीय उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या वतीनं के साहेब यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. थँक्यू सो मच. काही थोड्याच वेळामध्ये जो प्रॉब्लेम लाईटचा झालेला तिथे आपण पाहिलं तर आमच्या संपूर्ण टीम पोहोचलेली आहेत आणि काही क्षणामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लगेच मॅच जसे आहेत तशा चालू आम्ही करतोय. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो, मात्र प्रेक्षकांना एक विनंती करतो, आपण उभे असताना बाहेरीवरती कृपया उभे राहू नका, कारण की तिथे तुम्हाला इजा होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी प्रेक्षकांना विनंती करेल, जिथे आपण उभे आहात तिथे वायर्स गेली आहे का हे एकदा बघा आणि बाहेरीवरती चुकूनही उभे राहू नका. थँक्यू सो मच. कॉमेंट्री टीममध्ये पुन्हा एकदा जाऊयात. वा, आणखीन एक महत्त्वाचा सन्मान या सोहळ्याच्या वतीनं आम्ही घेत आहोत. अर्थातच या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत आपण पाहिलं तर नेहमी उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट जेव्हा आपण पाहिलं तर भूमिपुत्र मैदानामध्ये ही पहिली स्पर्धा भरवली गेली तेव्हाच खऱ्या अर्थानं आदरणीय गणेशजी यादव साहेब यांनी अशोकदादा सपकाळ साहेब यांना सांगितलं होतं की आता नवी मुंबईमध्ये स्पर्धा झाली, आता मुंबईमध्ये घेऊ, त्यानंतर थोडीशी बाहेर घेऊ, त्यानंतर हळूहळू आपण संपूर्ण विभागामध्ये सर्व राज्यामध्ये आपल्या स्पर्धेचं नियोजन करू, जेणेकरून निहाल चॅम्पियन ग्रुपचं निहाल ट्रॉफीचं नाव हे संपूर्ण राज्यामध्ये आणि काही काळानंतर अख्खा देशापर्यंत जर पोहोचायचं राहिलं तर तेही आपण करू, कारण की सर्व गोष्टीचं आपल्याकडे आहे, मॅनेजमेंट आपल्याकडे आहे आणि दूरदृष्टी जर आपल्याकडे असेल तर सर्व खेळाडूंसाठी एक मोठं आयोजन आपण घेऊन येऊ. असं सांगत असताना अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या पाठीशी नेहमी आपण पाहिलं तर उभे असणारं व्यक्तिमत्व, त्यांचे परम मित्र अर्थातच वदन इंटेरियलचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय उद्योजक गणेशजी यादव साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आणि आदरणीय गणेशजी यादव साहेब नक्कीच गणेशजी यादव साहेब ज्यांनी कल्पना सांगितली की आपण स्पर्धा इतर राज्यांमध्ये करूयात, इतर विभागांमध्ये करूयात, मुंबई आणि त्यानंतर मुंबईपासून पुढे जाऊ, तिथून आपण पाहिलं तर इतर राज्यातील तालुक्यातील खेळाडूंना एकत्र करू आणि या भावनेनं आपण पाहिलं तर क्रिकेट मोठं होईल, या भावनेनं निहाल ग्रुप मोठं होईल आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर दूरदृष्टी असणारे संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार आज या सोहळ्यासाठी दाखल झालेत. खऱ्या अर्थानं
तुम्ही कोणत्या मित्रांसोबत बसता त्याच्यावरती तुमचा प्रवास ठरला असतो. असा मित्रांची संपूर्ण टोळी सोबत असली की कधी डॉक्टरची गोळी खायची वेळ येत नाही. त्यासाठी मित्रपरिवार नेहमी सोबत असावा. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत तुम्ही नेहमी ताकदीने उभे राहात आणि असंच नेहमी त्यांच्यासोबत उभं राहावं हीच आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. आपण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. बिझी स्केड्यूलमध्ये कोणाकडेच वेळ नसतो. जो माणूस बिझी स्केड्यूलमधून आपल्या माणसासाठी वेळ काढतो ना तो आपला माणूस असतो आणि खऱ्या अर्थानं आपली माणसं तुम्ही आहात. यासाठी पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या वतीनं आणि निहाल ग्रुपच्या वतीनं आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून अधिक आभार व्यक्त करतो. थँक्यू. अभि नवी मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र बॉक्स चषक तू भरवलं आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी तू आलास. तू एक मोठा आयोजक म्हणजे उत्तम आयोजक तू आहेस आणि आज कसं वाटलं या मैदानामध्ये आल्यानंतर तुला? खूप सुंदर वाटलं. कोणाला बघण्यासाठी आलाय? कोण फॅन फॉलोअर तुझा कोण आहे? तसं तर कोण नाही, मॅचच बघायला आलो होतो, खास तुमच्यासाठी आलो होतो मी. मला बघायला की मला ऐकायला? नाही, तुमचं नियोजन बघायला आलो होतो. अरे वा, आवडलं आयोजन. खूप सुंदर. तू कोणाचा फॅन फॉलोअर आहेस? तुला तुझा आवडता खेळाडू कोण आहे? मी सातारचा आहे त्यामुळं माझा बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट ऑलराऊंडर भूषण गोळे.
भूषण गोळे. वाव, आयोजन आवडलं सर तुम्हाला? हो, छान आयोजन आहे. मी पण माझ्या यंग एजमध्ये क्रिकेट खेळायचो. कृष्णा सरांबरोबर पण मी क्रिकेट खेळलोय. त्यांना आठवत असेल की माहीत नाही. दादा महाराज चषक सातारा. दादा महाराज चषक सातारा. तुम्ही कोणाला बघण्यासाठी तुम्हाला आयोजन आवडलं का? कृष्णा सातपुते. तू कृष्णा सातपुतेला बघायला आलायस. आयोजन कसं वाटलं तुला? एकदम अजून 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 कोण फॅन फॉलोवर आहेत? तू कोणाला बघायला आलायस? तू कोणाला बघायला आलायस? चकपळ. सुदेश सपकाळ. आणि आयोजनाबद्दल तुलाच विचारेल मी. खूप सुंदर आयोजन आहे आमच्या अशोकदादांचं. त्यामुळे काय शब्द नाही बोलण्याजोगे शब्द नाहीत, पण खूप एवढं चांगलं आयोजन महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही होत. सॅगी जोडेल माझ्यासोबत आणि हे संपूर्ण मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. सॅगी, काय बोलतोस? आयोजन कसं वाटलं तुला? मी प्रेक्षकांमध्ये सध्या काय आयोजन कसं वाटलं? आयोजन एक नंबर आहे, पण खास आम्ही तुम्हाला बघायला आलो इथं. अरे यार, तू पण आहे ना, हे फॅन फॉलोवर आहेत ते क्रिकेटने दिलेत. माझ्यासोबत प्रेम आहे इकडे. प्रेम जोडलाय. प्रेम सातारचाच आहेस वाटतं तू. पहिला शब्द जो बोललास त्याच्यावर ओळखलं सातारचाच. हो, सातारचा आहे. कसं वाटलं? छान आहे. कोणाला बघण्यासाठी तू आज आलायस? कृष्ण सातपुते. कृष्णा सातपुते. मोठा फॅन आहेस तू? तू क्रिकेट खेळतोस कुठल्या टीम मधून? मी वॉरियर्स दोन टीम मधून तू क्रिकेट. तो माझा मित्रपरिवार आहे. तुम्ही कोणाचे फॅन आहेत? हो बघ, युट्यूबला दिसा, CCTVत कधी दिसू नका. युट्यूबला दिसला की तुम्ही सक्सेस व्हाल, तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचाल, पण कधी CCTVत दिसू नका. निवांत बसले. कोणाचा फॅन आहेस तू? पवन केने. पवन केने. काल खेळला पवन केने इकडे. आणि आता काय गप्पा चालले तुमच्या नक्की? काय नाही, असंच आपलं बसलोय, मॅच बद्दल बोलतोय. लाईट कधी चालू व्हायची? लेका लाईट गेली कसं काय ह्यांचं? आम्ही बसलोय मच्छर चावत्या. मच्छरला चावतं. आयोजन आवडलं दादा तुला? हो, आयोजन खूप चांगलं आहे. नवी मुंबईमध्ये घनसोलीमध्ये असं आयोजन असल्यानंतर आपल्याला म्हणजे संध्याकाळचं जेवायचं, चला निहालची स्पर्धा बघायला चला, पैसा बसूल, राईट? हो. थँक्यू सो मच. हे सगळे वेडे प्रेक्षक होते, त्यांच्यामध्ये मी पोचलो गेलो. माझ्यासोबत आणखीन एक मित्रपरिवार जोडला गेला. थँक्यू, मनापासून आभार. लाईटचं आम्ही संपूर्ण नियोजन लगेचच करतो आणि काही क्षणामध्ये लाईट्स ऑन होतील. तोपर्यंत सर्वांना विनंती करेल, आपण आहाल तिथेच थांबा आणि काही क्षणामध्ये हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतोय.
प्रेक्षक विनंती करेल आपण सर्वांनी बाहेर यायचं. मॅचला लगेच सुरुवात होईल आणि काही अडथळा आलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेल, दादाओ कोणी लाईटच्या वायरीवरती उभे राहू नका. प्रेक्षकांना विनंती करेल, आपण जिथे उभे आहात तिथे लाईटच्या वायरी आहेत का बघून घ्या. तुमच्या पायाला कुठली दुखापत किंवा कोणतीही दुर्घटना या स्पर्धेमध्ये होऊ नये यासाठी आम्ही काळजीपोटी सांगतोय. लक्षात घ्या प्रेक्षकांना, केबल्सवरती कोणी उभं राहायचं नाहीये. चला सर्व प्रेक्षक आपण सर्वांनी बाहेर निघायचंय. थँक्यू सो मच प्रेक्षक, तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे दादा. तुमचं मनापासून आभार. आई मळादेवीची संपूर्ण टीम आलेली आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आज अमोल पावगे देखील आलाय या स्पर्धेसाठी. खास डोंबईवरून तो दाखल झालाय, त्याचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम अमोल. कालच तो स्पर्धा लाईव्ह पाहत होता आणि आज दाखल झाला या स्पर्धेसाठी, त्याचं आम्ही स्वागत करतो. थँक्यू सो मच. स्पर्धेला पुन्हा सुरुवात होते. गणपती बाप्पा मोरया म्हणत अगदी पुन्हा आम्ही सुरुवात करतोय. प्रेक्षकांना विनंती असेल, आतापर्यंत जी साथ दिलीत अशीच साथ इथूनही पुढे देत राहा. तुमचं प्रेम, आपुलकी, पाठिंबाचा आशीर्वाद कायम असू देत. केबल्सवरती पुन्हा एकदा विनंती करेल, कोणीही उभं राहू नका. लक्षात घ्या, 3 फेस वायर आहे ती. 3 फेस वायर एवढी गरम आहे, तुमचा पाय जरी त्याच्यावरती लागला आणि स्पार्क झाला तर सगळी स्पर्धा थांबेल, तुम्ही थांबाल. विनंती असेल, सगळं थांबेल. त्याच्यासाठी तुम्हाला पुढे चालत राहायचंय तर एक पाऊल पुढे या आणि वायरीपासून थोडंसं पुढे उभे राहा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी फ्लड लाईट्स थोडीशी बंद झाले, ते टेक्निकल इश्यू झाला होता, त्यामुळेच थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या मध्ये मॅच आपल्या समोर रंगली जाते. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. संकेत पाटीलने आपली जादू दाखवली आहे, आपली फ्रिकीची जादू पाहायला मिळते. सेकंडवर कृष्णा गवळी पाहायला मिळते आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल, आखोटप्याचा बॉलला पुल केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, सिंगल मिळते. काय ओव्हर, काय षटक, कॅप्टन सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. संकेत पाटील मॅन फ्रॉम मोरबी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, बिनगडी बाद, 2 धावा. चलिए बहुत बढ़िया. देखिए शुरुआत संकेत पाटिल ने दे दी. अब थोड़ा लंबा ब्रेक रहना पड़ा यहाँ पर. लाइट देखिए बात करेंगे, जो फोकस टावर है उससे थोड़ा सा दूर रहिए भाई. लेकिन मैंडेटरी पावर प्ले की बात करेंगे यहाँ पर. विघ्नेश सर 2 रन आया है, लेकिन कहते ना शेर की खामोशी और कृष्णा सातपुते की बल्लेबाजी पे कभी शक मत करना. अंदर से देखिए ये है शांत, लेकिन जब इनकी बल्लेबाजी चलती है फिर तूफान है. लेकिन संकेत पाटिल ने देखिए यहाँ पर काबिल तारीफ गेंदबाजी करते हुए. विघ्नेश सर कौन कहता है गौतमी पाटिल सबसे कातिल? आजकल लोग संकेत पाटिल शो देखना पसंद करते हैं. डेफिनेटली ज्या पद्धतीने संकेत पाटीलचा परफॉर्मन्स सुरू आहे, आपल्या बोटाच्या जादूने, अगदी फिरकीच्या जादूने अनेक स्पर्धा गाजवल्यात. अचूकता, भेदकता आणि कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करण्यासाठी तो जाणला जातोय. आणि ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 2 धावा फक्त खर्च केलेत. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या ओव्हरसाठी अमित मोरे यांनाही विनंती करेल आपण या. वक्रतुंड आर्ट्स ज्यांनी या स्पर्धेचे बॅनर्स, ट्रॉफी संपूर्ण काम पाहिलं. वक्रतुंड आर्ट्स त्यांचे ओनर आणि या स्पर्धेच्या ज्या व्हिडिओज वक्रतुंड आपण पाहिलं सिनेमॅटिक यांनी बनवलेत, त्यांचे सर्व अमित मोरे यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. सुमित भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना दैसरचा हा सितारा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं आणि बघता बघता खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील आपले दमखम दाखवत असताना सुमित भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. तैयार गेंदबाज है, पटकी हुई गेंद. देखिए सुमित भोईर यहाँ पर देखिए मिलिट्री पावर प्ले का सेकेंड ओवर देखिए फायदा लेते हुए फाइन लेग देखिए एकदम से खुला हुआ, 4 रन आता हुआ. सही बताए, ग्रामीण से खिलाड़ी विलंब करता है. विघ्नेश सर ग्रामीण में देखिए बेस्ट गेंदबाजी से बाइक जीता है और टीडीपीएल का देखिए मैंने भूला नहीं 9 रन इसने डिपेंड किया है गेंदबाजी करके. उच्च कोटि का गेंदबाजी है, लेकिन अब हीरो बनने का एक अच्छा मौका है यहाँ पर. डेफिनेटली 2 मातबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला कृष्णा गवळी आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळतील. अकोटप्याच्या बॉलला फेकला, अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आलाय. पहिला चौकार कृष्णा गवळीच्या बॅटमधून. इथे फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा गवळीच्या बॅटमधून आलाय, आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला, षटकार.
कमाल के टाइम में देखिए एलिवेशन भी लाजवाब था यहाँ पर से। कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया। बैटर हल्का सा छोटा गेंद देखकर टूट पड़ा एकदम से। यहाँ पर कंट्रोल में इतना थे, अपने आप को बॉडी देखिए मिड विकेट के ऊपर से छक्का लगा डाले। इसलिए तो विघ्नेश सर कहा जाता है ना, जिंदगी तो साथ छोड़ देता है, जिंदगी भी तो साथ छोड़ देता है। हम कौन सी गेंद की कितनी उम्मीद कर सकते हैं। कभी विकेट भी देकर जाएगा, कभी छक्का भी खाकर जाएगा। जब जिंदगी की गारंटी नहीं ले सकते हैं तो भाई हर गेंद की कैसे गारंटी लें। टीम का स्कोर 12 बनाए, तभी तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। संयम त्यानंतर आक्रमण ही ओळख आहे कृष्णा गवळीची। काही चेंडूची वाट बघायची असेल तर काही चेंडूची वाट लावायची होती। अखोट टप्प्याच्या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय सीमारेषे पलीकडे। धावांचा वेग वाढवण्याचं काम सध्याच्याकडे करताना दिसतोय। 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी अगदी बाळूमामा वॉरियर्स टीमला शांत ठेवलं होतं। ज्या पद्धतीने मागच्या हंगामामध्ये बाळूमामा वॉरियर्स टीम हा चॅम्पियन देखील झाला होता। अतिशय महत्वाची कामगिरी करावी लागेल पहिल्याच मॅच मध्ये। कडवं आव्हान पाहायला मिळेल। एका बाजूला टीम आरजू 11 वाकी स्टेप आउट केलाय, फटका चांगला आहे, संकेतला बीट करून गेलाय। चेंडू लॉक ऑफ रीजन मध्ये कृष्णा गवळीच्या बॅट मधून येतोय। आणखीन एक क्रॅकिंग चौकार। नहीं, कृष्णा गौरली के अब देखिए गाड़ी चल रही है, पंप में रुकना होगा। इसलिए देखिए बातचीत करते हुए गेंदबाजों से। सुमित अच्छे गेंदबाज हैं, अनुभव है इनके पास है, लेकिन इस बल्लेबाज देखिए उनके गेंदबाज से खिलवाड़ करते हुए। पिछला देखिए हल्का सा शॉर्ट ऑफ लेन था जिसके कारण उन्होंने छक्के लगाए थे, और इस बार देखिए इनकी सोच बल्लेबाज की थी। गेंद कहीं ना कहीं आगे की तरफ स्टेप आउट करके आए, मिड ऑफ अंदर था, 4 रन आता हुआ। लेकिन सुमित दबाव में तो है। भावेश नायक देखिए रिएक्शन आप देख सकते हो, विकेट कीपर से तेजी से भाग कर आए, कान मंत्र दिए। कहा जाता है ना, अगर आपको खुश होना है तो तारीफ सुनिए, अगर सफल होना है तो निंदा सुनिए। तो यहाँ पर देखिए जो पटाखा लगी उनके ऊपर 3 गेंदों पर 3 बड़ा हिट है, तो यहाँ से कमबैक है। और रिवर्स देखिए खिलवाड़ कर रहे हैं मैदान के चारों तरफ। देखिए जहां मर्जी वहां रन बना रहे हैं। लग नहीं रहा है यहाँ पर विघ्नेश सर पिछला ओव्हर का पूरी भूख यहाँ पर से उतार रहे हैं बल्लेबाज। मागच्या ओव्हर मध्ये जे करू शकलो नाही ते या ओव्हर मध्ये करण्याचा कारनामा कृष्णा गवळी करत असताना आता गोलंदाजाच्या माइंडसेटने खेळला जातोय। सुपर बॅटिंग, चौफेर फटकेबाजी। पहिला बॉल जर पाहिला तर मिड विकेट रीजन मध्ये, त्यानंतर लॉंग ऑफ रीजन मध्ये आपण पाहिला तर हा बॉल स्विच हिट केला जातोय। डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये चौकार लगवतोय। चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातोय। 4 बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या बिनगडी बाद 20 धाव। पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली होती, पण सध्या धावांचा वेग वाढत असताना मागच्या 4 बॉल मध्ये धावा आल्यात 18। टीमची धावसंख्या 20। पुढचा बॉल पुन्हा एकदा सुमित बोरे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना प्ले एंड मिस, भन्नाट वेग, पेसने बीट केलाय। गुडलेन स्पॉट वर चेंडू पडल्यानंतर अगदी स्किट होऊन बॉल विकेट कीपर कडे जातोय। पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल। पडल्यानंतर चेंडू आतमध्ये अगदी बनाना स्विंग पाहायला मिळाला। खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये। नहीं, बहुत बढ़िया देखिए अच्छा कमबैक करते हुए। इसलिए तो कहा जाता है विघ्नेश सर, लकड़ी कितना भी गीला हो वो जलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो उससे गलती होता है जरूर से। लेकिन देखते हैं सुमित की कमबैक है। मुसीबत और खुशी ये बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है। तैयार है, और यही बात बता रहे थे लकड़ी। ओ चिंगो चिंगो, लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये कैच करना दे टाई टाई बाय बाय। कुछ समय पहले भी बताया था, हैरी बुक भी लंगड़े हुए थे, शॉर्ट मिड पर क्या छोड़े थे, वही क्या है। देखिए उसके बाद संजू सैमसन 89 रनों का इनिंग्स खेला था भाई। यहाँ पर रोहित थे भाई, नागांव से विलम्ब करते हैं भाई। यहाँ पर होता है, क्रिकेट है भाई, कोई विलेन बनने नहीं आता है। ये क्रिकेट ऐसा चीज ना आपको बना देता है। और सुमित तो यही कहेंगे भाई, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। कॅचेस विन द मॅचेस। कृष्णा गवळी इनफॉर्म बॅट्समनला जीवनदान देणं म्हणजेच टीमला त्याचा भूदंड भरावा लागेल। आणि आपण जर पाहिलं तर आरजू 11 वाकी टीम ज्या पद्धतीने मागच्या बॉलवर कमबॅक केलं होतं, सुमितने संधी चालून आली होती, पण त्या संधीचं सोनं केलं जात नाहीये। कॅच ड्रॉप झाली आणि जीवनदान मिळते कृष्णा गवळीला। 9 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान देतोय। टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय 21 वर बिनगडी बाद। नहीं, विघ्नेश सर के बड़ा मौका आपने छोड़ा, अपनों को धोखा दुश्मन को मौका। यही तो बात छेड़ते हैं, खतरा हमें कभी भी दुश्मनों से नहीं रहता है, खतरा हमेशा अपनों से रहता है। लेकिन रोहित पाटिल देखिए बहुत अच्छे हुनर खिलाड़ी, नागांव से देखिए डम्बोली से विलम्ब करते हैं। ज़्यादातर देखिए हम ग्रामीण के पूरे देखिए खिलाड़ी देख सकते हैं, रायगढ़ से, डम्बोली, ठाणे से। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। लेकिन ये गलती कितना बड़ी होगी ये आने वाला वक्त ये बताएगा यहाँ पर से। और बल्लेबाजी में देखिए कृष्णा 7 बजे अभी तक ये शांत है,
लेकिन कृष्णा गवली देखिए 9 गेंद पर 20 रन, एक बड़ा जीवनदान मिला है अब गेंदबाजी में आते हुए। नवीन गोलंदाज भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना ग्रामीण क्रिकेटचे अनेक खेळाडू पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने भूषण पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा होत्या, मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 19 धावा आल्या। भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर कमबॅक करावा लागेल। अर्जो 11 वाकी टीमसाठी एक महत्त्वाचं षटक असणार आहे। स्टॅकिनवर कृष्णा गवळी, कृष्णा सातपुते हे 2 प्रख्यात खेळाडू मैदानाच्या मध्ये संत बाळूमामा वॉरियर्स टीमसाठी सलामीवीर पाहायला मिळते। यावेळेस बॅटची एज थिक एज लागली आहे, कॉट बिहाइंड खूप चांगला झेल पकडला जातोय। स्पोर्ट्समनशिप पाहू शकता, कृष्णा गवळीने लगेचच स्क्रीज सोडली आणि विकेटचं पतन होतंय। पहिला धक्का लागतोय, सेट बॅट्समन कृष्णा गवळी बाद झालाय। रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल रिलीज करण्यात आला भूषण पाटीलच्या माध्यमातून। हा बॉल पाहिला तर वेगवान चेंडू पडल्यानंतर सबमारी राहिला होता, लो कॅच होती, पण भावेश नाईक धारावीचा सितारा काय झेल पकडलाय। कृष्णा गवळी बॅक टू द डगआउट, पहिला अगदी. गडी करत होते। अगदी सर, काही सन्मान घेतोय आपण। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रवींद्रजी कदम साहेब, आपलं मनापासून स्वागत मी विनंती करेल। आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। सन्माननीय आदरणीय रवींद्रजी कदम साहेब, विनंती करेल आपण कुठे असाल तर या। आदरणीय सन्माननीय विशालदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय। युवासेना शिवसेना आपण पाहिलं तर सातारा जिल्हा प्रमुख विशालदादा यांच्या शुभ हस्ते सन्मान। सन्माननीय रवींद्रदादा कदम साहेब, आदरणीय एकनाथदादा कदम साहेब देखील आज उपस्थित राहिले, त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। विनंती करेल दादा आपणही या, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। एकनाथ दादा वेलकम, सुस्वागतम। नवीन बॅट्समन निहाल ग्रुपच्या वतीनं, निहाल चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं हे सन्मान आपण घेत आहोत। एकनाथजी कदम साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय संतोषदादा सपकाळ साहेब आपणही या, आपलाही सन्मान आम्ही या सोहळ्याच्या वतीनं निहाल ग्रुपच्या वतीनं करत आहोत। थँक्यू सो मच, आपण सर्वजण या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला घेऊन जातो। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मिस्टर अमित नाईक, एकट घरचा सितारा अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। पहिलाच बॉल स्ट्रॉंग अपील केली, अंपायरने इशारा दिलाय, व्हाईट बॉल आहे, डाउन द लेग साइड बॉल पाहायला मिळते। हाँ नहीं, निश्चित रूप से हमारे स्ट्रेस से रन आता हुआ, पिछला विकेट देखिए गिरा, आखिर में देखिए सफलता हाथ लगता हुआ। विघ्नेश सर कहा जाता है ना, पहला मौका हमेशा किस्मत देता है और दूसरा मौका मेहनत है, और दूसरी मौका देखिए मेहनत से विकेट को हासिल किए। 22 पर 1 है, लेकिन अमित नाइक देखिए कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। कुछ तो बात है इस खिलाड़ी में, वरना इसका बार बार आईपीएल में बड़ी नीलामी नहीं होता। एक 8 घर देखिए छोटे से गांव से विलम्ब करते हैं उरन से, लेकिन आज पहचान टेनिस क्रिकेट में बनाते हुए। कहा जाता है ना, माँ बाप तो आपके नाम रख लेते हैं, लेकिन पहचान बनानी आपकी काम है। सिंगल के साथ टीम का टोटल यहाँ पर बढ़ाते हुए 23 रन। 23 धावा धाव फलकावर लागलेत। अमित नाईकच्या बद्दल नक्कीच चर्चा केली जाईल, कारण की अमित नाईक एकटघरचा हा खेळाडू आहे आणि एकटघर गावाचा विचार केला तर 11 खेळाडू होत नाही या गावाची। ग्रामीण मध्ये हा संघ सातत्याने खेळताना दिसत नाहीये, पण एकट्याच्या जीवावर आज आपल्या गावाचा खेळ दाखवत असताना येथे कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट। भरपूर वेळ वाट बघितली, आता या बॉलवर वाट लावली, षटकार। नहीं, ये सर कृष्णा सातपुत हैं भाई यहाँ पर से, और कहते ना मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, और मुझे गेंदबाजी करने से पहले मेरा जरा बायोडाटा देख लेना। वक्त बुरा रहता है, रक्त नहीं, कभी कभी हालत से हमें गुजरना पड़ता है, लेकिन आज भी खिलाड़ी वही है भाई, बता दिया। मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को सिर पे देखना, और मुझे गेंदबाजी करने से पहले मेरा जरा बायोडाटा हिस्ट्री चेक कर लेना। सर्वाधिक अर्धशतक, सर्वाधिक शतक झळकवणारा टेनिस बॉल क्रिकेटचा ज्याला महान खेळाडू म्हणून ओळखला जातोय कृष्णा चलिए, लक्ष्मण गेंद पहुंचाइए। सातपुते। 6 धावा आल्यात, 29 धावा। गेंद कितना दूर है, चलिए अंदर गेंद पहुंचाइए भाई। और विघ्नेश सर, मुझे लगता है ये गेंद अब तक मिल नहीं पा रही, वो शायरी मुझे याद आ रही है, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गई मुन्ना, सीधा घनसोली स्टेशन, जहाँ से पहुंचना लौटना बड़ा कठिन है। रनों की बात करेंगे, 29 रन बना है। जैसे कहते हैं ना, बगीचे में रोज पानी देने से फूल खिलते हैं, वैसे मेहनत करने से जिंदगी में सफलता खिलती है, और ये मेहनत वाला खिलाड़ी है। फिटनेस आज भी देखिए, अंडर 90 में हमने देखा था, एक चीज़ है, विराट कोहली, जितेश अग्रवाल, सौरव तिवारी एक साथ आए थे,
लेकिन इस फिटनेस के कारण जितेश्वर अग्रवाल देखिए बात करेंगे अंपायर बन गए, सौरभ तिवारी सचिव बन गए और विराट कोहली आज भी राज कर रहे हैं। और आज भी सर कृष्णा सातपुते देखिए राज करते हुए, क्योंकि फिटनेस भी देखिए बहुत बढ़िया बनाए रखे। 29 पर 1 है, दबाव डालें भूषण पाटिल के ऊपर। चलिए गेंद अंदर पहुंचाइए भाई। क्राउड देखिए खचाखच, लगभग मुझे लगता है 15 या 20 हजार से ज्यादा दर्शक है एक सनसनी मुकाबला की आनंद लेते हुए। और कई सारे दर्शकों ने बताया कृष्णा सातपुते के फैन देखिए बात करेंगे, अमित नाई देखिए उनके साथ है। इस बॉल थोडासा रफ करून घ्या हवं तर मॅचला सुरुवात करा। कृष्णा लक्ष्मण सातपुते ज्या नावाने टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची निर्माण करून दिली आणि खऱ्या अर्थानं शतक म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते असं म्हटलं जातं। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतक मारणारे खेळाडू फार कमी असतात आणि त्यामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते याच्या नावावर सर्वाधिक शतक मारण्याचा अगदी विक्रम आहे। आज जर पाहिलं तर भरपूर सराव करतो आपल्या क्रिकेटसाठी, म्हणूनच म्हटलं जातं की जो अभ्यास में खो गए समझो वो सफल हो गए। ऑफस्टमच्या बाहेर बॅटची ती केच कॉट बिहाइंड, आणखीन एक झेल पकडलाय। विकेटचं पतन होत असताना भूषण पाटीलला मिळते दुसरी सफलता। फलंदाज कृष्णा लक्ष्मण सातपुते बैक टू द डगआउट। बड़ा विकेट विघ्नेश सर, इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून है। पिछली गेंद के ऊपर छक्के लगाए थे, कृष्णा सातपुते का जुनून था और इस बार देखिए गेंदबाज को मिलता हुआ सुकून से। कौन कहता है सिग्नेचर बदलता नहीं है, कौन कहता है भाई फ्यूचर बदलता नहीं है। उंगली में चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है, दिल में चोट लगे तो फ्यूचर बदल जाती है। छक्का खाएं, दिल पे लगेगी चोट, अगली गेंद को बाहर रखें, मजबूर किए। देखिए अमर शाह दूर से खेल गए, बल्ले का बाहरी किनारा। संकेत पाटिल लेके कप्तान का सेलिब्रेशन बयां कर रहा है कि कितना बड़ा विकेट गिरा है। जैसा कभी कभी हम कहते हैं ना भाई, ये विकेट है या विधानसभा का टिकट, ये विकेट या मैच का टिकट। डेफिनेटली मोठी विकेट प्राप्त होती है। न्यू बॅटर सौरव आमरे फलंदाजीसाठी आलाय। सौरव आमरे थँक्यू व्हेरी मच। आमच्या कमेंट्री बॉक्स साठी आमचे चाहते आहेत, त्यांनी नाव सांगितले नाही पण 500 रुपयाचं पारितोषिक आलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच। घणसोलीतील कोणीतरी चाहते आहेत, त्यांनी आम्हाला पारितोषिक पाठवले त्याबद्दल त्यांचा आभार मानतोय। सगळ्यांचेच आभार। निहाल चॅम्पियन्स नहीं ट्रॉफी विघ्नेश सर, हमने तो किसी के दिल में जगह बनाए, आपने दिल के अंदर जो छोटी सी दिल है ना उसके अंदर आपने जगह बनाए हैं। अब होठों से नहीं, आपके साथ नोटों से बात हो रही है। और ये महाराष्ट्र की धरती पर ऐसे चेहरे हैं, कॉमेंट्री, दर्शक, खिलाड़ी पैसे की बारिश करते हैं, अपना मानुस अपना खिलाड़ू पुढे गेला पाहिजे। लेकिन इस खोज में कभी भी मत रहो कि किस्मत हमारे साथ है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है। और भूषण पाटिल ने मेहनत से देखिए पिछला विकेट इस बार भी देखिए दूर रखा। अच्छा सोच है, वाइड एयर करो, डायरेक्ट थ्रो, नजदीकी मामला बन सकता था। अच्छा कम पे गया विघ्नेश सर। यही तो बात छेड़ा कि मच्छर ने आपको काट लिया, उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून है। पिछले 2-4 गेंदों में बड़ा हिट आया, जुनून था और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। भूषण पाटील एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर मात्र काय पाहाल तर कृष्णा गवळी आणि कृष्णा सातपुते या दोन सलामीवीरांना पाठवण्यामध्ये त्याचं मोलाचं योगदान आहे। पुढचा बॉल अगदी अपील केली होती, डॉट बॉलची सांगता होती। षटक क्रमांक संपले गेले, तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय। चला 3 षटकांचा खेळ संपलाय। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण पहिला कॉल करूया। मैत्री ग्रुप जावळी वर्सेस पश्चिम जावळी असोसिएशन कास पठार हे दोन टीम खेळताना दिसतील। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 29 धावा। चलिए बात करेंगे यहाँ पर कृष्णा सातपुते। टाइमिंग देखिए, बात करेंगे, अंपायर बता रहे हैं टाइमिंग देखिए यहाँ पर से। टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर 2 गडी बाद। तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि अमित नाईक आणि सौरभ अशी जोडी पाहायला मिळते। मागच्या ओव्हरमध्ये भूषण पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली। 1 ओव्हर 8 धावा आणि 2 गडी बाद केलेत। कृष्णा सातपुते, कृष्णा गवळी या दोन्ही बॅटरला बाद केलं। सध्याचा विचार केला तर निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही अनुभवताय। आजची शेवटची रात्र आहे। अखेरच्या रात्रीमध्ये, अखेरच्या रजनीमध्ये कुठला संघ निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावेल त्याकडे लक्ष असेल। अमित नाईक एकट घरचा सितारा। अमित नाईकने आपल्या गावाचे क्रिकेट पासून सुरुवात केली
बघता बघता रायगड पनवेल परिसरामधून क्रिकेट खेळायला लागला. अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली एंट्री झाली आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आखाती देशाचा दौरा केला. इथे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अमित नाईकच्या बॅट मधून आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बार. विघ्नेश सर कहते ना उल्फत में जो सरकट आए उसे सरदार कहते हैं और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे नायक ने अमित नायक कहते हैं. और अमित नायक के बल्ले से चौका आता हुआ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 33. देखिए 33 रन. अच्छा देखिए अब रन जोड़ना पड़ेगा. आखिरी देखिए अभी भी 11 गेंद बचा है. कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर. सिंगल डबल की चक्कर छोड़ चौके छक्के लगाकर दरिया पार कर. विवेक मात्रे ये बात करेंगे ना खिलाड़ी देखिए वही से विलम्ब करता है कारगर से और बहुत स्ट्राइकर गेंदबाज ग्रामीण में. लेकिन यह हालत ने उससे देखिए डेट ओवर में आने पर मजबूर किया और अमित नायक देखिए अपने आप को सफल होकर अक्रॉस फिर से एक बार फाइनल के रीजन पर खेलते हुए. और यही तो बात छेड़े थे गति से ज्यादा दिशा ये ढूंढना बहुत जरूरी है. अमित नाईकला अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर तुम्हाला त्याचा भूदंड भरावा लागेल. शॉर्ट बॉलचा वापर या ओव्हरमध्ये विवेक म्हात्रे करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लागले आणि दोन्ही बॉल त्याच झोन मध्ये लगवले गेले. ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळतोय अमित नाईक आणि सध्या जर पाहिलं तर ISPL मध्ये देखील या खेळाडूचा भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला होता. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ISPL चा थरार तुम्ही अनुभवलात. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर 37 ऑन अ स्कोर बोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. स्विच हिटचा फटका. वा भाई वा काय स्ट्रोक. लाजबाब अफलातून अद्वितीय फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. अमित नाईकचा एक ब्रँड दाखवणारा एक अफलातून स्ट्रोक. क्या बल्लेबाज अमित नायक देखिए रिवर्स स्विच हिट खेलते हुए मानो कि डगआउट से शेट होकर आए हैं. चौके छक्के की लाइन लगा दी भाई. ये बैटर है या मटन का दुकान भाई. मटन की दुकान में हम देखते हैं ना लाइन लगी रहती है तो इसी तरह की 2 चौके के बाद है और एक छक्का होता रहता है. विघ्नेश सर कहते हैं हर किसी की जिंदगी में मुश्किल आती रहती है. फर्क इतना रहता है कोई हार मान लेता है और कोई आखिरी दम तक संघर्ष जारी रखता है. 43 रन बनाए हैं लेकिन अभी भी सुबर का देखिए 3 गेंद बचा है. विवेक देखिए फिर से इस बार एंगल बदल कर से और रिवर्स देखिए स्विच हिट खेला है लेकिन इससे बड़े गैप है यहाँ पर. भाग्य भी देखिए किस्मत का साथ देखिए. और आजकल विघ्नेश सर इसकी खास क्या है बल्लेबाज ज़्यादातर रिवर्स स्विच हिट खेलना पसंद कर रहे हैं. क्या मैंडेटरी पावर प्ले कंप्लीट होने के बाद जो फील्डर्स ऑन साइड पर खोल दिया जाता है ऑफ साइड पर जो खुला रहता है डीप एक्स्ट्रा कवर बैकवर्ड पॉइंट गली क्या इसके कारण रिवर्स खेलने के मौका ले या लिफ्टिंग गेंदबाज सामने है. डेफिनेटली मोकळा क्षेत्र आहे त्या ठिकाणी स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. अमित नाईकला माहिती आहे कशा पद्धतीने गेअर शिफ्ट करायची कशा पद्धतीने रिदम मध्ये अगदी धावफलक वाढवायचं. अगदी स्लॉक केला जातोय. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. एकदा मी ते काय बॅटिंग सुरू आहे. अमित नाईक अगदी या मॅच मध्ये गोलंदाजाचा समाचार घेत असताना पहिला बॉल चौकार दुसऱ्या बॉलवर चौकार तिसऱ्या बॉल त्यानंतर 2 धावा आल्या आणि आताच्या बॉलवर सिंगल आली. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत विवेक म्हात्रेने 17 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. वाह बहुत बढ़िया. देखिए विवेक की बात करेंगे ना इस साल देखिए बात करेंगे RPL रायगढ़ प्रीमियर लीग में भी देखिए अपनी टीम को सुपर हिट तक लेकर पहुंचे थे. अच्छे गेंदबाज है. मेहनत तो भाई एक सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले को खुल सकती है. इस बार लेन को खींच कर रखें. अच्छा कमबैक यहाँ पर सौरभ के सामने देखिए बट डॉट के निकालते हुए भलाई ऊपर थोड़ा सा महंगा साबित रहा. होता है भाई वक्त वक्त की बात रहती है. जिसका आ गया उसका छा गया. इस बार जो दूर रखे बल्लेबाज से ये काम करना चाहता अमित नाइक के खिलाफ है. और कहते ना बादाम खाने से तो इसलिए कहते ना उतनी अकल नहीं आती है. गलती करने से जितनी अकल आती है. हर ठोकर आपको गिराता नहीं कहीं ठोकर है आपको चलना सिखाता है. शायद यहाँ पर थोड़ा महंगे साबित हुए लेकिन उसके बाद अच्छा कमबैक. टीम का स्कोर 46 रन. और विघ्नेश सर हे आहे प्रेक्षक ज्या प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं निहाल ट्रॉफीला भरपूर पसंती दाखवली. जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आहे आणि प्रेक्षक मायबाप हा अगदी स्पर्धेचा आणि कुठल्याही आयोजनाचा केंद्रबिंदू असतो आणि हे सगळेच दर्दी प्रेक्षक घणसोलीच्या भूमीवर आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे. आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचं विश्वाचं अगदी लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अखेरची रचनी आपल्या समोर रंगली जाते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावर 46 धावा. बहुत बढ़िया सही बताया विघ्नेश सर. देखिए दर्शकों की तादाद देखिए यहाँ पर
और ये दर्शकों की जो तादाद है ना बता रही है भाई, ये अप्रैल है जून नहीं, ये अप्रैल है जून नहीं, क्रिकेट के बिना सुकून नहीं। अभी अप्रैल जून छोड़िए भाई, पूरी साल हर दिन हर मिनट क्रिकेट के बिना देखिए सुकून नहीं, यही सुकून देता है। देखिए भावेश रामनाथ नाईक पहिला बॉल ऑन साइडला ऑन ट्रॅक केला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये वेगाने पाहिजे, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते। अमित नाईक लवकरात लवकर स्ट्राईकवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की शेवटच्या ओव्हरमध्ये मी या 5 आणि 6 बॉलचा समाचार घेईन, या 6 बॉलमध्ये मी स्ट्राईक आपल्याकडे देईन। टीमची धावसंख्या 3 गडी बाद 47 धावा। हाँ भावेश नायक देखिए बात करेंगे होनहार खिलाड़ी, मुझे तो लगता है लगभग ये आईपीएल के दरवाजे पर खड़े हुए हैं। जिस तरह के परफॉर्मेंस विकी भुईर को देखा, धीरज भुईर को देखा और सचिन नायक देखिए इनकी नेतृत्व में तैयार हुए हैं, स्वप्निल दादा म्हात्रे। और ग्रामीण के खिलाड़ी इसलिए कहा जाता है ना, गांव का ममता और दिखाई है समता, और इन्होंने आज ग्रामीण से देखिए अपनी समता दिखाने के साथ है इतनी बड़ी देखिए या दारावे टीमचा तुम्ही उल्लेख केला, ते खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटचा पहिला संघ असेल ज्या संघातील 3 खेळाडू ISPL मध्ये खेळले। अगदी विकी भोईर असेल, धीरज भोईर असेल किंवा आपण जर पाहिलं तर हे 2 खेळाडू खेळताना दिसले। यस, तिसराचा दरवाजा अजूनही ओपन आहे। मागच्या वर्षी फॉर्म भरला नव्हता, पण नक्कीच हा खेळाडू देखील खेळताना दिसेल यातील मात्र शंका नाही। नहीं विघ्नेश सर सही बताया, तीसरा ये चेहरा हो सकता है। हर गम लुटा लो हर गम छुपा लो, इतना मेहनत करो कि इतना मेहनत करो कि आईपीएल में भी देखे कहेंगे बेटा इसका भी जरा बोली लगा लो। लेकिन भावेश नायक ये देखिए, यही तो बात बताया, सीधा स्टेट खेले हैं, हर गम लुटा लो हर गम छुपा लो, और मेहनत इतना करो कि इतना करो कि किस्मत भी कहेगा आईपीएल में इसका भी बोली लगा लो। भावेश नायक देखिए बल्लेबाजी के लिए बड़े मैंडेटरी पावर प्ले में देखिए धाकड़ बल्लेबाजी, अब गेंदबाजी देखिए जो जिम्मेदारी है, मारने वाला से कहा जाता है बचाने वाले को बहुत बड़ा। अगर इस ओवर में 8 या 10 रन भी खर्च करते हैं ना अमित नायक, आसान तो नहीं रहेगा इतना, लेकिन कमबैक तो करना होगा। डेफिनेटली करावा लागेल। धनंजय भिंताडे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आणखीन एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं। खोलपटापाचा चेंडू आहे, खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला भावेश नाईकच्या माध्यमातून केली जाते, अप्रतिम गोलंदाजी। आणि या खेळाडूने देखील ज्या पद्धतीने कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या 3 डिपार्टमेंटचा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हा रायझिंग सुपरस्टार खेळाडू भावेश नाईक। गोलंदाजी ट्रॅकवर तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहे। सगळेच प्रेक्षक IPL सोडून निहाल ट्रॉफी कडे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। हे दर्दी प्रेक्षक अभि शिंदे ज्यांच्या माध्यमातून अंडरम क्रिकेटची एक पश्चिम महाराष्ट्राची एक मोठी बॉक्स स्पर्धा झाली होती। अभि शिंदे वेलकम, सहर्ष स्वागत आहे। नहीं दर्शक देखिए खचाखच मैच का आनंद लेते हुए यही तो बात बताया, ये अप्रैल या जून नहीं और क्रिकेट के बिना सुकून नहीं। भावेश नायक की आपने अच्छी बात छेड़ी यहाँ पर विघ्नेश सर, फील्डिंग लीजिए बैटिंग लीजिए गेंदबाजी लीजिए, लेकिन अब अमित नायक के सामने गेंदबाजी में दूर रखे भाई, दूर से खेल गए, डॉट गेंद आता हुआ भाई, लेकिन कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जहाँ टीम को जरूरत है रनों की। लेकिन यही तो बात छेड़ा था विघ्नेश सर आपने कि तीनों डिपार्टमेंट ही अच्छा करते हैं, जिससे कहते ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। भावेश नायक का डबल नहीं भाई ट्रिपल रोल है। ज्या साच्यामध्ये जाऊ त्या साच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करण्याचं काम नेहमीच भावेश नाईक करतोय, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, पण चांगली रणनीती म्हणावं लागेल। ऑफ स्टंपवर मारा केला जातोय, अमित नाईकला देखील शांत ठेवण्याचं काम करतोय, आणि या ओव्हरमध्ये अगदी धावांचा वेग थांबवण्यामध्ये तो यशस्वी झालाय। 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे। टीमची धावसंख्या 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात। चलिए और एक देखिए बढ़िया ऑन ड्राइव यहाँ पर से, और ये अच्छी काम करते हुए भावेश नायक देखिए यहाँ पर से पहला रन और दूसरा भाग है अमित नायक है, और कहते हैं ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। और दोनों खिलाड़ी ऐसा है भाई, ये छोटे मोटे मामूली सांप नहीं है, ये दोनों अजगर हैं, और अजगर डसता नहीं निकलता है, और एक दूसरे के खिलाफ देखिए कितना बढ़िया फाइट चलता हुआ। और क्राउड तो वही देखना आते हैं कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। लेकिन भावेश नायक की अच्छी कमबैक है, लेकिन ये आखिरी गेंद है। शेवटचा बॉल शिल्लक आहे। खोलपटापाचा चेंडू थ्रू कव्हर, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू होते फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे। अमित नाईकच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर फिनिशिंग टच देत असताना 4 धावा मिळतील। टीमची धावसंख्या 56 धावा, धावफल करावं लागलीत, 57 धावांचं टार्गेट उभं केलंय संत बाळूमामा वॉरियर्स टीमने बॅटिंग करत असताना। चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत। मैत्री ग्रुप जावळी वर्सेस पश्चिम जावळी असोसिएशन कास पठार असा सामना पाहायला मिळतोय।
मजा आया विघ्नेश सर, अच्छा भावेश नायक ने कमबैक किया, अमित नायक आखिर में चौका लगाए। इसलिए तो कहा जाता है जिंदगी में रिस्क लेने से मत डरिए। कोई रास्ता डरा रहा है तो सोच लीजिए आगे बड़ी सफलता भी इंतजार कर रही है, लेकिन आगे टॉर्च भी इंतजार कर रहा है। ले चलेंगे सीधा किरण मस्कर सर, देखिए लीड करते हुए, कमाल के देखिए मेहनत देखिए यहाँ पर और मेहनत करते रहिए भाई, किस्मत बदलती रहती है। और जिस तरह से हमारे अशोक दादा देखिए बात करेंगे सुखपाल साहब, इनकी भी मेहनत देखिए। यही तो बताएं कि राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। चलेंगे किरण मस्कर सर वगैरह वहाँ पर तैयार रहेंगे, टॉच करके लेते हैं अगले मैच का। और 30 गेंद पर 57 रन बनाना है। वापस कमेंट्री बॉक्स में लौटेंगे टॉच के बाद। कॅप्टन्स मैत्री ग्रुप जावली आणि पश्चिम जावली असोसिएशन कास पठार वेलकम दोन्ही कॅप्टन्स. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत जॉईंट होतील. पश्चिम जावली असोसिएशन कास पठार कॅप्टन विनंती करेल या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार कॅप्टन आपणही आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. श्री पेशवाई साडीचा वाशी सेंटर आपण पाहिले तर सर्व प्रोप्रायटर आणि एन टी आणि पेशवाई डे नाईट पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा ज्यांनी आयोजित केली त्या स्पर्धेचे सर्व राहुल दादा आपला आम्ही स्वागत करतो. विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली डे नाईट स्पर्धा या मैदानामध्ये ज्यांच्या माध्यम प्रवीण दादा आपण जॉईन व्हा प्लीज आमच्या सोबत. वेलकम. पश्चिम जावली आपण पाहिलं तर असोसिएशन कास पठार एका बाजूला मैत्री ग्रुप जावली दुसऱ्या बाजूला आय लव क्रिकेट आय लव निहाल ट्रॉफी. कॉल आहे, कॉल कोणाचा असेल? मैत्री ग्रुप जावलीला कॉल देऊया. आय लव क्रिकेट आय लव निहाल ट्रॉफी. दादा स्विंग दी कॉइन. आय लव क्रिकेट आय लव निहाल ट्रॉफी हा कॉल आलाय. पश्चिम जावली टीम टॉस जिंकला. गर्दी पाहतोय मैदानामध्ये आल्यानंतर तुला संपूर्ण गर्दी दिसली असेल. बाहेर गेला संपूर्ण मैदान आपण पाहिलं तर पार्किंग फुल झालेलं आहे. ही श्रीमंती या स्पर्धेला भेटलेली आहे. काय मनामध्ये भावना आहेत आणि ज्यावेळी तू मैदानामध्ये दाखल झाला त्यावेळी मनामध्ये भावना काय होत्या? नक्कीच जसं खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे. सो आमची टीम पण तयार झालेली आहे. सो बघूया नेक्स्ट. टॉस जिंकलायस महत्त्वाचा निर्णय. नक्कीच हे दर्शन करू. तुझ्याकडून जाणून घ्यायचंय डे नाईट स्पर्धा आपण पाहिली तर नवी मुंबईमध्ये भरपूर कमी होतात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी ओपन कॅटेगरी स्पर्धा याही थोड्या प्रमाणामध्ये होतात. तू मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर ही संपूर्ण गर्दी पाहिली, बाहेर बाईकची संपूर्ण आपण पार्किंग फुल झाल्या, या संपूर्ण गोष्टी पाहिल्यानंतर स्पर्धा कशी वाटली काय बोलशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि ओपन जी टुर्नामेंट आहे त्याबद्दल पब्लिक पण खूप चांगला सपोर्ट करते. थँक्यू सो मच. मी जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही कॅप्टन्स आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. टॉस आपण पाहिलं तर जिंकला अर्थातच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार या टीमनं दे वॉन्टेड टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मैत्री ग्रुप जावली टीमला सांगितलं या बॅटिंग या मॅच मध्ये. मी आनंद दादा सपकाळ साहेब विनंती करेल वेलकम. सन्माननीय दिनेश दादा सपकाळ साहेब आपलं मनापासून स्वागत. वेलकम सुस्वागतम. संकेत दादा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. काही महत्त्वाचे सन्मान आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित श्री पेशवाई सेंटर वाशी आणि त्याचबरोबर एनडी आणि पेशवाई चषकचे ओनर अर्थातच राहुल दादा बनगे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. राहुल दादा विनंती करेल आपण कृपया या. सन्माननीय विशाल दादा आपल्या शुभ हस्ते मी अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संकेत दादा विनंती करेल आपण या आपला सन्मान आणि त्याचबरोबर मी विनंती करेल दिनेश दादा सपकाळ यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. संकेत दादा या प्लीज. दिनेश दादा संकेत दादा आपल्या दोघांचे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आपल्या दोघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅच एडिशन आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू व्हेरी मच. सुहान 6333 संतोष पाटील आणि आशिष पाटील या दोघी भावंडांचं खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की आमची कॉमेंट्री बॉक्सची नेहमीच त्यांनी सेवा केली. समालोचकांवर नेहमीच प्रेम केलं, विश्वास दाखवला
असाच प्रेम आणि असंच सहकार्य तुमच्या माध्यमातून राहू दे. संतोष पाटील आणि आशिष पाटील या दोन बंधूंचं मी आभार मानतो आणि मॅचच्या दिशेने जाऊया. 57 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भावेश नाईक. पहिला बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू फरार होतोय. आउटफील्ड फास्ट होते. पहिल्याच बॉलवर काय घडलं तर पहिल्याच बॉलवर बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. क्या बात है, किस्मत का साथ, लेकिन किस्मत से आपको पूरी टारगेट नहीं मिलेगी, मेहनत से आपको पूरी टारगेट मिलेगी. किस्मत में तो पहले हमने बताया था जो है वो तो मिल ही जाता है, क्योंकि दूसरे के कंधों में हमेशा जनाजा और खुद के कंधों में जिम्मेदारी. और 22 के 4 रन आता हुआ 57 के टारगेट से. लेकिन देखते हैं ग्रामीण के, देखिए पूरी खिलाड़ी छाए हुए यहाँ पर से. भावेश नायक देखिए उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो इनिंग के पीछे देखिए बेहतर बल्लेबाजी उससे नायक ने भावेश नाईक कहते हैं वर्षा. भावेश नाईक फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रॉंग अपील केली अंपायरने. बोट आकाशाकडे. मोठा धक्का लागत असताना LBW लेग बिफोर विकेट. भावेश नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय आरजू 11 वाकी टीमला. मिस्टर भावेश नाइक बैक टू द डगआउट. विघ्नेश सर, यही बात मैंने छेड़ा था कि मेहनत करना पड़ेगा, एक्स्ट्रा से रन तो मिलेगा. हमारे भावेश सर देखिए बात करेंगे एक कमेंटेटर से. और उमेश सर देखिए शायद उन्होंने बताया इस बाबू शाह मैं आपको फॉलो करता हूँ. नहीं, हम तो भाई आज तक आप सभी को फॉलो कर रहे हैं. ये वक्त वक्त की बात रहती है, कितना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे. एक बार सफल तो हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. आजकल हर खिलाड़ी के फॉलोअर सही से बढ़ते हैं जब एक बार आप सफल होते हो. 4 पर देखिए पहला विकेट. विघ्नेश सर मेहनत करना पड़ेगा अगर 57 रन तक पहुंचना है. और क्राउड देखिए क्या माहौल बनाए भाई यहाँ पर से. कमाल के देखिए 7 अच्छे क्राउड ने दिए हैं. अब देखते इस मुकाबला में यहाँ पर से अर्जु 11 वाकी टीम के बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल चांबो देखिए बोरले से विलम्ब करते हैं. और अब आ चुके हैं भाई धड़के 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 दिल नहीं धड़के परेश कड़के. रोडपाली की सिग्नल जितनी बड़ी रहती है ना, कभी आप पनवेल जाओ और ये बल्लेबाज उतना है. अगर इसकी सिग्नल गिर गई तो फिर ये 57 उतना कठिन नहीं बनेगा भाई. एवी का अंदाज इनकी 360 बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लेकिन अभी कहना बड़ा कठिन है. क्रिकेट है भाई दोस्तों. प्रफुल्ल कडके फलंदाजीसाठी आलाय. परेश कडके आलाय फलंदाजीसाठी. अगदी एक गडी बाद. टीमची धावसंख्या 4 धावा. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी देखील वेगवान चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. अगदी बॉल रीड करताना कुठेतरी गफलत होते. ही खासियत आहे सचिनकडे, ज्या सचिनने ऑफ ब्रेक, लेग ब्रेक ह्या दोन्ही गोष्टी आणि हे दोन्ही बॉल एकाच ऍक्शन मध्ये करण्याचा कारनामा तो करतो. त्यामुळेच बॅटरला हे रीड करणं कठीण ठरतंय. चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा 1 गडी बाद. तैयार गेंदबाज सचिन देखिए बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हैं. प्रफुल्ल पाटिल चांबो संदेश पाटिल की अगुवाई में देखिए बहुत बढ़िया इनका पिछला 2 सीजन से यहाँ पर हाँ थोड़ा सा कैसेट कर लिए थे यहाँ पर खास करके उनके लिए देखिए वाइडिश मिड विकेट रखा गया था. क्योंकि शॉर्ट मिड विकेट भी था, जिसके कारण यहाँ पर प्रफुल्ल पाटिल चांबो इनका बल्ला चलता है तो फिर 57 के टारगेट है. क्योंकि बोरले के लिए यहाँ पर ग्रामीण में खेलते हैं. सीजन 2 बाइक भी जीत चुके हैं और जाकर पुणे में भी देखिए ओपन में भी बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं. सचिन फिर से एक बार तैयार हैं मैंडेटरी पावर प्ले के. अभी भी 2 गेंद आना बाकी हैं और प्रफुल्ल पाटिल चांबो बड़ा हिट खेलना चाहते थे. गति और लाइन देखिए लेन इसे पहचानना बहुत जरूरी हो जाता है. नहीं तो एक समय तो ऐसा लग रहा था विघ्नेश सर टपका रे टपका और एक टपका, कहीं दूसरा विकेट गिरा तो फिर कहते हैं ना मिट्टी से बनता है मटका, लगेगा बड़ा झटका. और ये झटका शायद अभी लगना नहीं चाहिए. थोड़ा पार्टनरशिप की जरूरत है. सुपर बॉलिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. पहिला बॉल वगळता बाकीच्या सगळ्या बॉलवर बॅटरला बीट करून गेलाय. इथे देखील पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू. गती काढली होती. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक पहिलं संपले गेले. 7 धावा धावफल करायला लागलेत 1 गड्याच्या मोबदल्यात. आता 24 मध्ये करायचे अजूनही 50 धावा, म्हणजेच 12.50 सरसरीने 24 बॉल मध्ये 50. विघ्नेश सर बन सकता है 24 पर 50. उसके लिए काम करना पड़ेगा. जैसे कहते ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है. खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है. किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर. हमने देखा संकेत पाटिल ने वही शुरुआत की थी. इससे भी कम रन उन्होंने दिए थे. 1 या 2 रनों का ओवर दिए थे.
लेकिन उसके बाद सेकेंड ओवर में देखिए टूट पड़े थे, 2 रन कर चुके थे। लेकिन उसके बाद जो सुमित की गेंदबाजी में 19 रनों का ओवर आया था, जहां पर गेम थोड़ा सा चेंज हुआ, तो उसी तरह की एकाक ओवर आपको लंबा ढूंढना पड़ेगा। पहला ओवर 7 रन, अभी भी 50 की जरूरत है। 1000 फुल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, और एकाक लंबा ओवर की जरूरत है इस मुकाबला में कमबैक करने के लिए। प्रसन्न पाटिल देखिए नेरे धुंधले विभाग से खिलाड़ी विलम्ब करता है, लेकिन ऐसा कोई शहर नहीं जहाँ प्रसन्न पाटिल का कहर नहीं, अपने गेंदबाजी से कहर मचाए हैं। और अभी इस वक्त देखते हैं कि पहली गेंद परेश करके जानते हैं, एक दूसरे के खिलाफ खेलते रहते हैं ग्रामीण में, लेकिन देखते हैं यहाँ पर गुजरी हुई जिंदगी को याद ना कर रहे, जो किस्मत में नहीं उसे फरियाद ना कर रहा है। और कहते हैं ना, तो कल की गम में आज की खुशी को बर्बाद मत करा। एक विकेट गंवाए हैं परेश करके, अंदर देखिए यहाँ पर लाने और बाहर निकालने में माहिर है गेंदबाज प्रसन्न पाटिल। एक सिंगल आता हुआ, ये भी अच्छा सोच है, एक एक रनों से पार्टनरशिप बनाते हैं, और आखिरी 12-15 गेंद के पर विकेट रहेंगे तो फिर एक आक्रमक खेल दिखा सकते हैं। डेफिनेटली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, दोन्ही बॅटरला गरज आहे पार्टनरशिपची। आणि प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरूर आल्या नाही, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे आक्रमण करावं लागेल। प्रसन्न पाटील जो एक चांगला रिदम, चांगल्या अँगलने गोलंदाजी करतो आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म देखील आहे। गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फुलटॉस बॉल लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली प्रयत्न करत असताना जेडीच्या माध्यमातून झेल सुटलाय। एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय, प्रयत्न केला गेला होता। आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजन पासून जवळ अगदी लॉंग ऑफ रिजन पर्यंत जे अंतर कापलं होतं जेडीने, खूप चांगलं क्षेत्ररक्षण। कॅच ड्रॉप होतीये, स्वतःवर नाराज होतोय, धावा मिळतील, एकच धाव मिळते। प्रेशर आहे, प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते, या मॅच मध्ये कोण निखरेल आणि कोण बिखरेल हे देखील पाहिलं जाईल। चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। यावेळेस व्हाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्क, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, परेश कडकेच्या बॅट मधून येतोय एक कडक शॉट, चौकार। कमाल के टाइम में देखिए परेश करके ये बात बताए थे कि जिंदगी नहीं एक जिम्मेदारी है, और बिगनेस सर जिसे हम जीते कम है और निभाते ज़्यादा हैं, और कहीं ना कहीं एक जिम्मेदारी तो निभाना पड़ेगा। प्रफुल्ल पाटिल चांबो का क्या छूटा है, लेकिन बोले टीम के लिए देखिए बाहुबली ग्रामीण में खेलता है। संदेश पाटिल के देखिए नेतृत्व में तैयार हुए, क्रेडिट देता है हमेशा जब ये खिलाड़ी विशाल जीतेकर। बहुत बड़ी देखिए इसकी कामयाबी के पीछे तेजस मात्रे। और यहाँ पर देखते हैं रनों की अब जरूरत है, टीम का स्कोर 14 बना है, हर 57 की जरूरत है। और परेश करके 360 बल्लेबाजी के लिए पहचाने जाते हैं, रोड पॉलिश से ग्रामीण से। और जब इनका बल्ला चलता है ना, प्रसन्न पाटिल तैयार है, और बल्ले का बाहरी किनारा और कैच देखिए गली के रीजन पर। कहते हैं ना, गली में दिल चुराना और गली में रन चुराना कभी भी आसान नहीं रहता है, क्योंकि लेदर क्रिकेट में गली खुला रहता है, थर्ड मैन रहता है, और टेनिस गेंद में गली देखिए हमेशा अंदर रहता है। रिप्ले में देखेंगे क्या बाहर जाती हुई गेंद को। खूप चांगला बॉल पाहायला मिळते। हा बॉल जर पाहिला तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असताना, आणि त्यामध्ये बॅटची एज लागली होती, थर्ड मॅन रिजन मध्ये गलीमध्ये हा झेल पकडलाय, लो कॅच पकडली गेली आणि फलंदाज बाद होत असताना परेश कडकेला परतावं लागले, मोठी विकेट प्राप्त झाली। आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावांची गरज होती आणि ही पार्टनरशिप जमेल असं वाटत होतं, पण त्याच दरम्यान परेश कडकेला परतावं लागलं। प्रसन्न पाटील पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करत असताना, नहीं एक चौका लगाए विघ्नेश सर, थोड़ा लंबा इनिंग्स खेल सकते थे, तभी जाकर आप बड़े खिलाड़ी कह रहे होगे कि ग्रामीण ने आपने बहुत बेहतर खेले और हीरो बनने का यहाँ पर आपको मौका दिया गया है। कहते ना, बचपन का पॉइंट कभी जवानी में फिट नहीं होता, और एक आध चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन बनने के लिए हिटमैन इनिंग्स खेलना पड़ता है, थोड़ा लंबा इनिंग्स खेलना पड़ता है। बघा टेनिस बॉल क्रिकेटचे तारे आपल्याला पाहायला मिळतील, पण त्याच या खेळाडूंमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे देखील भरपूर खेळाडू पाहायला मिळतील। गणेश शिंदे हा पाटण तालुक्याचा कोहिनूर म्हणून ओळखला जातोय, तो खेळाडू देखील आपल्याला या मॅच मध्ये खेळताना दिसतोय। या टीमचा कॅप्टन आहे, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय।
पहिलाच बॉल फेकलाय, जेडी त्या खाली आहे आणि जेडी कडून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज उमेश मोहिते आला आणि उमेश मोहिते गेला काय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन आणि तिसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. निमेश मोहिते देखिए दादर पड़ा से देखिए बिलम करते हैं। देखिए रिप्ले में देख सकते हो किस तरह से विकेटिंग का गिरा भाई, कहते हैं ना ओ कैच भी क्या कमाल के लिए भाई। और ये चीज़ करना मन बनाकर आए थे बड़ा हिट का, लेकिन पार्टनरशिप बहुत ज़रूरी रहता है। विघ्नेश सर ऑस्ट्रेलिया की गोरी गोरी छोरी जब बना लिए थे 338 रन 30 अक्टूबर, याद कर लीजिए दिबाई पाटिल का मैदान, तभी लगा नहीं थी भारत के वुमेन टीम वो मुकाबला जीत पाएंगे। 54 पर 2 बल्लेबाज आउट हो चुके थे। स्मृति मंदना का भी विकेट गिर गया था, सैफल्ली वर्मा का भी देखिए 10 पर विकेट गिरा था। लेकिन उसके बाद जो हरमीत कौर जेमिमा के बीच में पार्टनरशिप हुआ, 167 का पार्टनरशिप है, तभी 48 ओवर 3 गेंद पर वो मुकाबला जीते थे। तभी बारिश के कारण हमारे टेनिस क्रिकेट का कुछ टूर्नामेंट रद्द हुआ था और मुझे भी मौका मिला था वो मैच जाकर दिबाई पाटिल में देखने का। प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी ये बहुत जरूरी होती है। 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. प्रसन्न पाटील ऑन हॅट्रिकची संधी आहे. काल गंगाधर इंगोलीने 2 षटक हाताळलं. आज प्रसन्न पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. 2 धक्के दिलेत प्रसन्न पाटील. 5 बॉलचा केस संपलाय. 7 धावा खर्च करत असताना टीमची धावसंख्या 14. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर रोहित पाटील, फलंदाजीसाठी आला. अब हैट्रिक का मौका देखिए प्रसन्न के लिए बात करेंगे यहाँ पर। 2 विकेट बैक टू बैक चटकाए हैं, लेकिन अभी भी देखिए बल्लेबाज उम्मीद नहीं छोड़ेंगे। विघ्नेश सर एक बात है, अगर अंधे को दिखाई देना सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो, लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है। अगर विकेट जाता भी है ना फिर भी सहारा की जरूरत होती है। एक एक कदम बढ़ाकर दोनों बल्लेबाज चाहेंगे मंजिल तक पहुंचने के लिए, लेकिन अंधे को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है। लेकिन क्रिकेट में एक एक सब हर कप्तान की सलाह, हर एक रनों की साझेदारी लेकर आपको आगे बढ़ना पड़ता है। 14 पर 3 है, होता रहता है। हमने ये भी एशिया कप में देखा था भाई, 28 सितंबर मैंने भूला नहीं, दुबई का मैदान था, 20 पर 3 बल्लेबाज आउट हुए थे। तिलक वर्मा ने जो 67 रनों के इनिंग खेले थे तभी भारत ने तिरंगा लहराया था। शुभम गिल ने तोड़ा था दिल, अभिषेक शर्मा का विकेट गिरा था और उसके बाद कप्तान सिनातन सूर्या का भी विकेट गिरा था। 20 पर 3 बल्लेबाज थे। हैट्रिक का मौका, लेकिन हैट्रिक से तो बड़ा ही उभर कर गए भाई यहाँ पर। 14 पर 3 बल्लेबाज आउट है। जो बात मैंने बताया, एक बल्लेबाज को एक लंबा इनिंग्स खेलना पड़ेगा। क्या कमाल के देखिए वाइड यॉर्कर है, कहते ना स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हैं और वाटर के बिना जी नहीं सकते हैं, बगैर यॉर्कर बाउंसर से बल्लेबाज को रोक नहीं सकते हैं। 14 पर 3 खटक. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा 3 गडी बाद. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावांची गरज आहे आणि त्यामध्ये आरजू 11 वाकी टीम बॅकफूटला गेली. आता इक्वेशन कंपॅरिझन जर पाहिलं तर 2 ओव्हर नंतरचा खेळ जर पाहिला तर बालू मामा वॉरियर्स टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर 21 धावा करण्यात आल्या बिनगडी बाद. कृष्णा गोळे आणि कृष्णा सातपुते हे 2 बॅटर चांगल्या रंगामध्ये होते. पण आरजू 11 टीमचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला 14 वर 3 गडी बाद. 18 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. त्यामुळेच आता पार्टनरशिप आणि आता आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल आणि हा आक्रमण करण्यासाठी आता गरज आहे धावांची. आणि गोलंदाजी ट्रॅकवर निजाम गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक 3. चला निजाम गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल टॉप आहे, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक कृष्णा गवळी झेल पकडला जातोय आणि संपलाय. अशा तऱ्हेने प्रफुल्ल पाटीलचा खेळ. पहिल्या बॉलवर प्रफुल्ल अगदी बाद होते. प्रफुल्ल पाटील फलंदाज बाद होते. प्रफुल्लचा खेळ जर पाहिला तर स्ट्रगल करताना दिसलाय. 5 बॉलमध्ये 3 धावा केल्या. कुठलाही कनेक्शन झालं नव्हतं, कुठलाही प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि या मॅच मध्ये संघर्षाची लढाई अखेर संपली. फलंदाज बाद. 14 पर 4 बल्लेबाज आउट है। कोई भी बल्लेबाज एक लंबा इनिंग नहीं खेलवा। देखिए प्रफुल्ल किस तरह से आउट हुए रिप्ले में दिखाया जा रहा है। तेरे जुल्फों में खो जाना चाहता हूं पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। जब भी बड़ा हिट खेलने गए तब विकेट गिरता हुआ। 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन विघ्नेश सर क्या हम प्रेसिडेंट ट्रॉफी की तरफ एक नज़र घुमा सकते हैं। 10 पर 6 बल्लेबाज आउट होने के बाद प्रेम सिंह, प्रेम रतन धनपाव, उसके बाद जो उन्होंने इनिंग्स खेले थे क्या कमाल के, देखिए दिल टूटा था हमारे. डेफिनेटली जो सामना झाला होता आणि महाराष्ट्र संघ तो सामना पराभूत झाला होता. अगदी 93-94चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की तो सामना आरामात जिंकेल आणि मॅन ऑफ द सिरीजची जी थार होती
ती केतन म्हात्रेच्या नावावर अगदी लागली होती. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाहीये, त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नहीं सही बताया, यहाँ पर सिंगल डबल से काम नहीं चलेगा. कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से बरसना पड़ेगा. टुकुर 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 टुकुर, तब जाकर काम बनेगा. लेकिन कौन सा बल्लेबाज बरसेगा यहाँ पर, ये देखते हैं आने वाला वक्त बताएगा. 15 रन बनाए हैं. संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए. ये भी एक कहानी है जो सफल होकर पूरी दुनिया को सुनानी है. देखिए थोड़ा फील्ड बदलाव किया जा रहा है यहाँ पर से. कमाल के देखिए जाल बिछा रहे हैं. मिड विकेट को देखिए अंदर लिया गया यहाँ पर से, और लॉन्ग ऑन को देखिए बात करेंगे थोड़ा सा कॉर्नर की तरफ रखते हुए. यहाँ पर लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं. और बैटर की बात करेंगे रोहित पाटिल, लेकिन नागांव से विलंब करते हैं. और ये एक ऐसे खिलाड़ी है ना, 26 रनों की पैनल टीम को 24 रनों की लगी थी इनकी टीम को, उसके बाद इन्होंने मैच जीत दिलाए थे. और वो रोहित पाटिल वो कप्तान नागांव के लिए करते हैं. लेकिन अब जरूरी है यहाँ पर टीम के लिए ओपन में देखिए, यही तो मौका रहता है. कहते ना मौका किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है. अगर यहाँ मेहनत करते हो तो फिर कहीं ना अब चौंका सकते हो. 15 पर 4. भन्नाट पेस, भन्नाट गोलंदाजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, या वेगाचं उत्तर नाही आहे बॅटरकडे. रोहित पाटील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, पण इथून सामना जिंकण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि चांगली इनिंग तुम्हाला पेश करावी लागेल. या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे देखील शनाचा वेध घेतोय, वेगाने बीट करून गेलाय आणि सातत्याने निजाम या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतोय. सट्टिक लाईन अँड लेंथ पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू शरीरावर वेध घेतोय आणि शरीराच्या वेध घेणारा चेंडू पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय, फक्त 1 धाव खर्च केलीत. काय षटक. चलिए रन तो ढूंढना पड़ेगा. कहते ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे भाई, ये सवाल उठ रहा होगा. पाउडर तो लगाना पड़ेगा भाई. बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. कहा जाता है ना, उतार दो वो चिड़िया जो रातों में खनकती है, और दिखा दो वो बल्लेबाजी जो वैभव सूर्यवंशी में इस वक्त झलकती है. बहुत जल्दी देखिए बल्ला लेकर आ गए थे, और उसके बाद कंट्रोल दिखा यहाँ पर. सिंगल आता हुआ. सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी. विघ्नेश सर जैसे कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो कभी सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, आपको 57 नहीं मिलेगा. डेफिनेटली एका 2 धावाने हा सामना जिंकू शकणार नाही. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील या मॅच मध्ये. आता पारडं जर पाहिलं तर बाळूमामा वॉरियर्स टीमचं पारडं जड आहे आणि सध्याच्या घडीला अर्जो 11 वाकी टीम बॅकफूटला येत असताना 16 वर 4 गडी बाद तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा खोलबटापाचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम षटक. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. मुश्किल तो है विघ्नेश सर, लेकिन नामुमकिन नहीं. 1 शॉट रन देखिए और दिक्कत बन जाएगा भाई, और शायद यहाँ 40 आ जाएगा. 12 गेंद 40 की जरूरत है, लेकिन कोई बात नहीं. हिम्मत जोड़ दीजिए, थोड़ा एकाक ओवर लंबा ढूंढ लीजिए. शायद वो जो ओवर है ना, ये आने वाला चौथा ओवर है, इसको निशाना आपको बनाना पड़ेगा. यहाँ पर से हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, सिख उस समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है. वैभव सूर्यवंशी देखिए हमेशा पत्थर को ढूंढा उसने, हमेशा अच्छी गेंदबाज को ढूंढा, निशाना बनाया. मैट हेनरी की बात करिए, जॉर्ज हेजलवुड की बात करिए, भुवनेश्वर की बात करिए, और ट्रेंट बोल्ट की बात करिए, या बुमराह, उन्हें भी किया था भाई गुमराह. अगदी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो या सोहळ्यासाठी. आपण पाहिले तर अगदी वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या स्पर्धेला आपण पाहिले तर शुभेच्छा देण्यासाठी. अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालणारे, बरोबर आपण पाहिलं तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांचे पाईक सन्माननीय आदरणीय महाबळेश्वर तालुका सभापती आदरणीय संजयजी मोरे साहेब व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अजितजी सपकाळ साहेब यांचे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो.
त्याचबरोबर आमचे हॉटेल उज्ज्वलाचे बालक सन्माननीय प्रमोदजी कदम साहेब आणि त्याचबरोबर हॉटेल लेक व्ह्यूचे बालक सन्माननीय सागरजी कदम साहेब या सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. खरं आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा आपल्या उपस्थितीनं वाढली गेली. आपलं मनापासून अधिक स्वागत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या वतीनं, निहाल ग्रुप आणि निहाल चॅम्पियनच्या वतीनं आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 12 गेंद पर देखिए 40 की जरूरत थी. पहला देखिए आया था यहाँ पर वाइड और उसके बाद देखिए रोहित पाटिल देखिए यहाँ पर बल्ला को खोलते हैं और बता रहे हैं भाई यहाँ से कि कफन ना डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक है, क्योंकि मेरी भी आदत है गेंदबाजों से लड़ने की. अब समीकरण बदलेगा भाई यहाँ पर. वाइड आया, चौका आया, 11 गेंद है और अभी भी जीत के लिए 35 रनों की जरूरत है. विघ्नेश सर कहते हैं ना, पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से. अब थोड़ा सा कहानी बदलता हुआ मॅच बनू शकते, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, मंजिल उन्हें मिलती जो अभ्यास पे ध्यान देते. या मॅच मध्ये जर पाहिलं तर रोहित पाटीलकडे क्षमता आहे. आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर 5 धावा बनू शकेल. 35 धावा अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. अर्जो 11 वाकी टीमला गरज आहे 57 धावांची आणि 57 धावांचं टार्गेट. धनंजय भिंताडे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या बॉलवर चूक केली होती. दुसऱ्या बॉलवर ऑन द अप खेळत असताना अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार लगवला. रोहित पाटीलच्या बॅट मधून 4 धावा येतील. तैयार गेंदबाज फिर से एक बार रोहित पाटिल देखिए यही बात कर रहे थे. देखिए चौके लगाए और उसके बाद विकेट डालते हुए मिट्टी से बनती है मटका और एक लगा है बड़ा झटका. हाँ, मुश्किल बनेगा. यही तो बात बताया विघ्नेश सर कि जब जब पार्टनरशिप बन रही है वो बड़ा नहीं बना पा रहे हैं, जिसके कारण यहाँ पर रोहित देखिए किस तरह से आउट हुए. बल्ले का बाहरी किनारा लिए यहाँ पर से थोड़ा सा देखिए क्या डर कर यहाँ पर बल्लेबाजी नहीं हो रही विघ्नेश सर. डेफिनेटली दबावामध्ये आता सध्याच्या घडीला हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि पार्टनरशिप असं वाटलं होतं की पार्टनरशिप होईल, पण त्यानंतर विकेटचं आपण पतन होताना पाहायला मिळते. 5 गडी बाद 22 धावा, 57 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 35 करायचे आहेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. धनंजय भिंताडे अगदी चांगली गोलंदाजी करत असताना वापस करत असताना आणि रोहितला परतावा लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आता इक्वेशन आहे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. 35 रनों की जरूरत है. देखिए बात करेंगे उमेश सर, गेंद बचा है 10 है. हमने भी घनसोली के लिए पकड़ा था शाम के समय बस, लेकिन गेंद यहाँ पर बचा है 10. 35 की जरूरत है और अभी भी मैच बन सकता है. 5 बल्लेबाज आउट हुए हैं 22 पर. इस ओवर में देखिए 2 बड़ा हिट. ये माइंडसेट गेम होना चाहिए. जैसे कहते हैं ना, समोसा से निकलता है आलू, कुछ रन बनाना कर दो चालू. क्या करेंगे यहाँ पर से? नहीं, यहाँ पर सिंगल डबल. विघ्नेश सर यही बात बताया, सिंगल डबल से बिल्कुल ही काम नहीं चल सकता है. जैसे कहते हैं ना, मोबाइल से क्या बात चलेगी जब तक मुलाकात ना हो, तो उसी तरह से सिंगल डबल से क्या काम चलेगी जब तक चौके छक्के ना हो. सिंगल डबलने हा सामना जिंकू शकणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. मोठी स्ट्रोकची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला संत बाळूमामा वॉरियर्स टीम कडून. खोलपटापाचा चेंडू इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे गणेश शिंदे. मिस्टर PTPL अगदी पाटण तालुका क्रिकेट मधील कोहिनूर म्हणून ज्याला ओळखलं जातं. सध्या गोलंदाजी किंवा फलंदाजीसाठी संधी मिळाली नाही, पण या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी खेळत असताना आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 25 धावा. 8 गेंद अभी भी 32 की जरूरत है भाई. यहाँ पर कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना. हो सके तो 2 बड़ा हिट, मैच फिर से खुल सकता है, मौका बन सकता है. लेकिन धनेश जी देखिए कमाल की गेंदबाजी करते हुए ओ जड़ में रखे. देखिए यहाँ पर से कहते हैं ना, धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता है और एकाक सफलता ले लेने से कोई जसप्रीत बुमराह नहीं बन जाता है. बुमराह बनने के लिए लगातार गुमराह करना पड़ता है और धनेश जी ने इस ओवर में देखिए गुमराह किया. विघ्नेश्वर काय बॉल पाहायला मिळते. धनंजय भिंताडे अगदी इनटू द ब्लॉक होल, क्वाइन बॉक्स डिलिव्हरी, यशांचा वेध. बॅट्समनने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. षट अगदी विकेटचं पतन. 6वा धक्का लागतोय आर्जो 11 वाकी टीमला. काय बॉल पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, मैग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स. प्रयास पाटिल क्या बढ़िया बल्लेबाजी सीजन में ग्रामीण में रहा भाई. और स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अर्थातच
आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांचे पाईक, त्यांच्या विचारांवरती चालणारे सन्माननीय आदरणीय महाबळेश्वर तालुका सभापती संजयजी मोरे साहेब यांना नुकतंच स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. मेन स्क्रीनवरती सध्या मात्र दाखवले जात आहेत. अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालणारे हे संपूर्ण एकनिष्ठ आपण पाहिले तर नेते मंडळी, जिल्हा परिषद सदस्य सर्वांनी आपण पाहिले तर अजितजी सपकाळ साहेब देखील आहेत. त्याचबरोबर हॉटेल उज्ज्वलाचे ओनर प्रमोदजी कदम साहेब आणि हॉटेल लेक व्ह्यूचे ओनर सन्माननीय सागरजी कदम साहेब संपूर्ण आपण पाहिले तर मेन स्क्रीनवरती सध्या दाखवले जातात. या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपलं मनापासून अधिक स्वागत. क्या बात है, यहाँ पर वीआईपी टैच में देखिए, देख सकते हो सबके लाडले सबके चाहते अशोक दादा सकपाल साहब और विघ्नेश सर कहते हैं ना, जिसने खुद को खर्च किया है ना, दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है. और दादा देखिए उन्होंने खुद को खर्च किए, वो मोहब्बत दिए, मोहब्बत बांटे. यही तो बात बताया, आनंद वहाँ नहीं मिलता है जहाँ धन हो, आनंद वहाँ मिलता है जहाँ एक अच्छी मन हो. और वहाँ पर देखिए हम अशोक दादा देखिए कहीं मन जुड़ते हुए इनके साथ है. क्रिकेटसाठी योगदान दिले, क्रिकेटसाठी भरपूर मोठं प्लॅटफॉर्म उभं केलंय. पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा खुल्या गटातील क्रिकेटसाठी आज अशोकदादा सकपाळ यांचं देखील अनेक स्तरावरून कौतुक केलं जातोय निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. जेडी येतोय गोलंदाजी ट्रॅक्टरवर, पहिला बॉल अगदी थ्रू द कव्हर, चेंडू जातोय, वेकंट एरिया आहे, खाली क्षेत्र आहे, चौकार मिळतोय. पण हा चौकार आपल्याला विजय मिळवून देईल का? अजूनही गरज आहे तब्बल 31 धावांची. 5 बॉल 27. मॅच ऑन आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार लागू शकतात आणि ते क्रिकेट मध्ये अनेक वेळा पाहिले आपण. नहीं सुमित भी बात करेंगे, नहीं जो बल्लेबाज चौके लगाए ना, ये गेंदबाजी से पहचाना जाता है. लेकिन बल्लेबाजी में देखिए यही बात बताया, ये गेंदबाजी के लिए इसे कहिए 2 विकेट निकाल कर दे सकता है, लेकिन लगातार 4-5 छक्का ये लगा नहीं सकता यहाँ पर. और मैच कहीं ना कहीं दूर जाता. शुरुआत अच्छा नहीं वहाँ पर है. विघ्नेश सर जैसे कहते हैं ना, सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ, तो उसी तरह से निचले क्रम के बल्लेबाज से उम्मीद क्या करे जब शुरुआत अच्छा ना हुआ. अगर शुरुआत अच्छा हो जाता, आखिर वन में 15-17 रन रहता, तो फिर हम कह सकते थे बल्लेबाज के लिए थोड़ा आसान बन सकता था. सुरुवात चांगली पाहिजे. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट चांगला होतोय. सुरुवात कुठेतरी खडतळ झाली आहे. फलंदाज बाद झाले, भावेश नाईक लवकर बाद झाला आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर विकेट पडत गेले, पार्टनरशिप होताना दिसली नाही, त्यामुळे टीम अडचणीमध्ये आली. इथे देखील खूप चांगला बॉल. जेडी अचूकता, भेदकता नेहमीच या गोलंदाजीची ओळखली जाते आणि छोटा पॅकेज बडा धमाका हा गोलंदाज मानला जातोय. नहीं कोई बात नहीं, देखिए मुकाबला हार जीत होता रहता है, होती रहती है, सीखने को मिलता है. शुरुआत में हमने तो ABCD से भाई शुरू किया पर, लेकिन कहते हैं ना इतिहास गवाह है, जिस पे दुनिया हंसा है अक्सर वही इतिहास रचा है. शायद बल्लेबाजी अच्छी हो नहीं पाई और यही खिलाड़ी हैं कल इनके फैन बॉलर भी तेजी से बढ़ेंगे. भाई वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ, लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे. जब आप सफल हो जाओगे ना, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे. जो अभी इस मैच से नज़र हटा चुके हैं ना, वही चेहरे 2 साल 4 साल 5 साल के बाद आपको फॉलो करेंगे, जुड़े रहेंगे. वक्त वक्त की बात रहती है, जिसका आ गया वो छा गया. 4 बॉल 24 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 3 बॉल 24 धावा. खोलपटपाचा चेंडू, खूप चांगला बॉल इंटू द ब्लॉक होल. ऑफ ड्राय केलाय, सिंगल मिळते. एका धावानं आता औपचारिकता राहिली आहे, म्हणजेच 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. नहीं सिंगल से देखिए उतना खुश नहीं है विघ्नेश सर. जैसे कि इतना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है. टीम हार के कगार पर हो तो फिर इस रनों से नहीं, लेकिन 1-2 बड़ा हिट खेलिए भाई, झलक तो दिखा कर चाहिए, कॉन्फिडेंट लेकर चाहिए, फिर से जब दोबारा मौका मिले. खोलपटपाचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जयदीप भोंडिवली काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. आता औपचारिकता राहिली, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे, 22 धावांची आवश्यकता आहे. आरजो 11 वाकी टीम बॅकफुटला गेली. 57 धावा या मैदानामध्ये इतकं मोठं धाव फलक नव्हतं, इतके मात्र टार्गेट नव्हतं, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली सगळ्याच गोलंदाजाने अचूकता, भेदकता दाखवली आणि हा सामना आपल्या नावी केला जातोय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. जाऊया प्लेयर ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. अगदी मॅच समरी